आज ॲडव्हान्स मेडिसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरतर्फे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर. ॲडव्हान्स सुपर स्पेशालिटी मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये इथे कर्करोग निदान भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व गरजू रुग्णांनी इथे भरपूर असा इथे लाभ घेतलेला आहे. सकाळपासून तर आतापर्यंत जवळपास 150 ते 200 लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. तर कधीपासून बसलेला आहात आणि चेकअप कधीपासून करत आहात? आम्ही सकाळी 10 पासून बसलेलो आहोत. आता जवळपास 70 पेशंट झाले आहेत. 70 पेशंट झाले तरी तुमचं किती अपेक्षा करता तुम्ही? तरी संध्याकाळपर्यंत तरी एक 300-350 पर्यंतची अपेक्षा आहे. आतापर्यंत जे पेशंट आले होते, जे कोणी चेकअप केलं त्यांचं तसं काय डायग्नोसिस झालं किंवा निदान झालं सांगता येईल? हो, बऱ्यापैकी पेशंट आले होते जेणेकरून म्हणजे त्यांना सिम्प्टोमॅटिकली जसे की हातपाय वगैरे दुखणे, आर्थरायटिसचे पेशंट हे सर्व येऊन गेलेत, जे की आम्ही आमच्यावर जे रिलेटेड आहेत अकॉर्डिंग सर त्यांना सर्वांना आम्ही ते रिपोर्ट केलं. महिलांचा का सहभाग किती होता? महिलांचा पण जवळपास 70% महिलांचा सहभाग होता. 70% हो. युअर गुड नेम सर, नाव? डॉक्टर रोहन झालं. सर, आज ॲडव्हान्स मेडिसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज ब्लड कॅम्प ठेवलेला आहे, फ्री चेकअप ठेवलेला आहे. काय सांगणार सर आपल्या आजच्या याच्यावर? आज मी जे हा कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये की आपण एक विविध किडनी विकार, ब्रेन म्हणजे न्यूरोसर्जरीचे विकार, जे काही मणका, ब्रेन, नंतर जॉईंट रिप्लेसमेंट, ऑलमोस्ट सगळेच ज्या काही आजार आहेत त्यावर एक स्क्रीनिंग कॅम्प आहे. त्यामध्ये तुम्हाला आपण फ्री ऑफ कॉस्ट हे देऊ शकतो की OPD सर्व्हिसेस, आणि ज्याला SOS सर्जरीज लागतील त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी थ्रू योजना व्हॅरियस जे काही MGPGY आहे, CM फंड आहे, आयुष इन्शुरन्सेस आहेत, त्यामधून आपण आपली फ्री म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम OPD टिल ॲडमिशन टिल पेशंट गेट डिस्चार्ज आपण फ्री ऑफ कॉस्ट असा एक कॅम्प ठेवला. तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोणत्या सुविधा असतील सर? फॉर एक्झाम्पल तुमच्या स्त्रीरोगांसाठी त्याच्यासाठी काय सुविधा आहे? त्यामध्ये जे स्त्रीरोगामध्ये समजा हिस्टेक्टमी वगैरे जे की म्हणजे खोळीच्या जी गाठी असते त्याला आपण हिस्टेक्टमी करतो ती एक आहे. नंतर माझ्या ज्या म्हणजे मूत्राशयाच्या विषयी म्हणजे मूत्ररोगमध्ये तुम्हाला मूतखड्याच्या ज्या व्हायरस सर्जरीज आहेत, किडनी कॅन्सर्स आहेत, ऑलमोस्ट किडनीमधल्या जेवढ्या काही सर्जरीज आहेत त्या आपण फ्री ऑफ कॉस्ट आज करू शकतो. आज तुमचे जे स्त्रीरोग गॅनॉलॉजिस्ट तुमच्या हॉस्पिटलमध्ये स्पेशल गॅनॉलॉजिस्ट आहेत का स्त्रियांसाठी? येस. म्हणजे सेपरेट त्यांचे तज्ञ बघतील त्यासाठी. आता तुम्ही भरपूर दिलेलं सर, त्याच्यामध्ये हृदयरोग दिलेला आहे, न्यूरोलॉजिस्ट दिलेला आहे, ENT दिलेला आहे. ऑलमोस्ट सर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आपल्याकडे जवळपास 50 ते 60 कन्सल्टंट आहे. ऑलमोस्ट एका व्याधीचे 3-3, 4-4 कन्सल्टंट. सर, आतापर्यंत आपण किती रुग्णांना असं जे आपण जीवन ज्योती योजना जे म्हणतो, जे गरीब असतात ते पैसे देण्यास कमी पडत असतात, तर अशा काही योजना आहेत का शासनाच्या ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा मिळतात? येस सर, जे महात्मा ज्योतिबा फुले आहे जी सध्या PMJY झालेली आहे त्याच्या थ्रू आपण एक आतापर्यंत 8 महिन्यामध्ये 1000च्या वर रुग्णांची शस्त्रक्रिया केलेली आहे. आणि CM फंड मार्फत पण आपण बरेच पेशंट्सला कॅटर केलेलं आहे. आणि राहिलं हे PM फंड, MGPGY, CM फंड या थ्रू ऑलमोस्ट पेशंटच्या म्हणजे विदाऊट टेकिंग अ सिंगल रुपीज आपण त्यांना कॅटर केलं. आणि आतापर्यंत 1000च्या वर आपण म्हणजे त्यामध्ये मूत्ररोग आहेत, नंतर मणक्याच्या शस्त्रक्रिया, ब्रेनच्या शस्त्रक्रिया आहेत, ऑर्थोपेडिक्सच्या आहेत, जॉईंट रिप्लेसमेंट आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे, वेरियस गायनीच्या सर्जरीज आहेत, एन्जिओप्लास्टीज आहेत, इंटरव्हेन्शनल रेडिओच्या प्रोसिजर आहेत. ऑलमोस्ट ज्या फिजिबल आहेत ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आपण करतो ज्या मुंबई पुण्याला करतो. सर, जे लहान मुलांमध्ये आणि खास करून सिनियर सिटीजनमध्ये सध्या जे आपण काय म्हणू शकतो त्याला याच्या आजाराचे लक्षण काय, श्वास झाला, तुमचं BPचा त्रास, हायपर टेन्शन असेल, त्याच्यासाठी तुम्ही काय सल्ला देणार सर नागरिकांसाठी? सर म्हणजे समजा मला जो डायबिटीज आणि हायपर टेन्शन जे ओल्ड एजमध्ये आहे त्यामध्ये एक मेन कारण असं आहे की लोक आजार डायग्नोज करतात आणि त्यानंतर जेव्हा आपण त्यांना एक म्हणजे ट्रीटमेंट प्रिस्क्राईब करतो, जी एखादी गोळी आहे, 2 गोळ्या आहेत, त्या ते शक्यतो ना 1-2 महिने घेतात आणि स्वतःच बंद करतात. आणि त्याचं मॉनिटरिंग होत नाही. मॉनिटरिंग म्हणजे किंवा समजा BP, शुगर जे आहे त्यांचं एक समजा आता
हॉस्पिटलला एकदा त्यांनी चेक केलं की त्यानंतर ते डायरेक्ट 2-3 महिने तसं नाही. तुम्ही एक रेग्युलर चेकअप ठेवा. तुमच्या जे रिस्पेक्टिव्ह फिजिशियन्स आहेत कार्डिओलॉजी जे काय त्यांच्याशी तुम्ही एक फॉलोअप तुमचं रुटीन राहू द्या आणि गोळी स्वतः मनाने बंद नका. त्यांचं म्हणजे टेक होम मेसेज किंवा गोळी स्वतः बंद नाही करायची. सध्या शक्यतो डायबिटीज आणि हायपरटेन्शनची जी मेडिकेशन्स असतात ते लाईफ लॉंगच असतात. ते शुड नॉट बी स्टॉप ऑन इट्स. डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यायची Yes. आणि बंदही करायची. सर आपण बघत आहोत भरपूर आम्ही अशा हे केलेल्या आहेत. प्लास्टिक सर्जरीबद्दल सांगा सर. तुमची जी प्लास्टिक सर्जरी करता ते नेमकं कोणत्या याच्यावर करू शकतात पेशंट? प्लास्टिक सर्जरी समजा आता तुम्हाला एक जे जन्मजात काही अशा व्याधी असतात एखाद्या लिप्स असतात. क्लिप पॅलेट क्लिप किंवा असं बरेच असे त्वचेचे जे काही गाठी असतात तिरळेपणा. तिरळेपणा वगैरे जेवढ्या काही म्हणजे प्रोसिजर आहेत आपल्याकडे म्हणजे एक चैतन्य पाटील म्हणून प्लास्टिक सर्जन आहेत त्या सगळ्या प्रोसिजर ते फ्री ऑफ कॉस्ट आपण इथे करू शकतो. फ्री ऑफ कॉस्ट करतो. येस योजनेमध्ये आपण करू शकतो. सर काय सांगणार सर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये महिलांना म्हणा किंवा मुलांना म्हणा काय संदेश द्याल सर? सर एक कसं असतं एखादा आजार म्हणजे मला सगळ्यात खानपानावरती, जेवणावर म्हणजे एक असं असं किंवा तुम्हाला प्रत्येक काही म्हणजे समजा तुमचं काही एखादा आजार आहे ते तुम्हाला एक इनिशियल स्टेजमध्ये काही सिम्पटम्स येतात. समजा तुमची पाठ दुखते, तुमच्या लघवीला काही त्रास आहे किंवा तुम्हाला चालण्यास काही त्रास आहे, तुम्हाला डोकं दुखतं. तर आपले जे जनसामान्यात असा समज असतो की बाबा त्या नाही ठीक आहे, हे याच्यानंच झालं, त्यानं झालं आणि ते तुम्ही एक झाकून ठेवता. ते तुमचे अर्ली सायन्स असतात एखाद्या गंभीर आजाराचं. तर ते तुम्ही झाकून न ठेवता एक प्रत्येक वेळेस जर तुम्ही टायमाला त्या कन्सल्टंटशी तेव्हाच जर तुम्ही कन्सल्ट केलं तर एखादा मोठा आजार आपण टाळू शकतो. त्याला स्क्रीनिंग होऊ शकतो. सर आतापर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये किती जणांनी फ्री चेकअप केलेलं आहे सर? सर जर समजा तुम्ही विचार केला तर आम्ही 1000च्या वर टास्क म्हणजे हे केले हे ऑपरेशन्स केले आणि ओपीडी पण एक 4-5 हजार रुग्ण आमच्या ओपीडीला आले असतील. आता रिसेंटली मी 2 महिन्यापूर्वी एक किडनी ट्रान्सप्लांट फ्री ऑफ कॉस्ट केली ज्याची किंमत म्हणजे वेगवेगळ्या ब्लड ग्रुप होते त्यांना जर एखाद्या मेजर सिटीजमध्ये गेले असते तर 10-1 लाख रुपये लागले. त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट केली. कोणत्या योजनामध्ये केले सर? MGP PMJ. अजून काही सांगणार सर तुम्ही? तेच की जेव्हा कुठल्या एखाद्या समजा किडनी स्टोन आहे तर तुम्ही एखादा त्याला सिम्पटम्स असले की लगेच जर डॉक्टरांना भेटाल तर ते छोटा स्टोन काढण्यासाठी मला पण एक डॉक्टरांना पण इझी असतं आणि त्याचं आउटकम इन टर्म ऑफ लॉंगर एक ते चांगलं असतं. जेव्हा पेशंट हा स्टेज 3 स्टेज 4 मध्ये येतो तेव्हा तो दोन्हीकडे म्हणजे डॉक्टरांसाठी पण डिफिकल्ट असतो आणि ते पेशंटचं त्या आजाराच्या बाबतीतचं आफ्टर ट्रीटमेंटचं आउटकम आहे तो पुअर असतो. त्यामुळे जेव्हा तुमचे एखादे अर्ली सायन्स असतात त्याला तुम्ही लवकर ॲड्रेस दॅट इज द टेक्नॉलॉजी. सर युअर गुड नेम प्लीज? डॉक्टर आनंद न्यूरोलॉजिस्ट. न्यूरोलॉजी किडनी ट्रान्सप्लांट. कट करा.